श्रीरामपुरात अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यावर सर्जिकल स्ट्राईक। श्रीरामपूर शहराच्या मध्यवर्ती बाजारतळ परिसरात घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक टाक्यांमध्ये अवैधपणे गॅस भरणाऱ्या अड्ड्यावर जिल्हा पुरवठा विभागाने मंगळवारी धाडसी कारवाई केली आहे। या छाप्यात 87,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। संशयित आरोपी शोएब दादामिया शेख यांच्यावर गुन्हाही दाखल झालेला आहे। संगमनेर रोड नजीक एका गाड्यात अवैध रिफिलिंग सुरू असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना मिळाली होती। त्यानुसार मंगळवारी पथकाने अचानक छापा टाकला। पथकाने घटनास्थळावरून BPL, HP आणि भारत गॅस कंपन्यांच्या टाक्या, 2 रिफिलिंग मशीन, इलेक्ट्रिक मोटार, नोझल पाईप आणि 2 इलेक्ट्रॉनिक वजन काटे जप्त केले आहेत। जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांच्या आदेशानुसार अन्नधान्य वितरण अधिकारी सपना भोवते, निरीक्षण अधिकारी शिवराज पवार, सुदर्शन केदार, राजेंद्र शिंदे, सुहास पुजारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे। पुरवठा निरीक्षक अधिकारी राजेंद्र शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। या कामी महसूल सहाय्यक योगेश खंडागळे आणि रुपाली शिंदे यांनी सहकार्य केले। आवाज जनतेसाठी संदीप पाळंदे, श्रीरामपूर।